समाजशास्त्र विज्ञान की कला हा प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का? पण विश्वास ठेवा, या एका प्रश्नावरून मोठमोठ्या विचारवंतांमध्ये वर्षानुवर्ष वादविवाद सुरू आहेत. तर आजच्या या विवेचनात आपण नेमकं याच वादविवादाच्या मुळाशी जाणार आहोत आणि शोधणार आहोत की समाजशास्त्र नक्की आहे तरी काय. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. समाजशास्त्र हे खरंच एक विज्ञान आहे का? म्हणजे आपण त्याला फिजिक्स केमिस्ट्री सारख्या पक्क्या विज्ञानांच्या रांगेत बसू शकतो की मग मानवी समाजाचा अभ्यास करणं हे काहीतरी वेगळंच आहे, कलेच्या जवळ जाणारं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज ही सगळी चर्चा करणार आहोत. या प्रश्नाच्या खोलात जाण्यासाठी आपण 4 टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू की समाजशास्त्र विज्ञानाच्या कसोट्यांवर खरं उतरतं का? मग त्याची संशोधन पद्धत कशी आहे ते तपासू. त्यानंतर या दाव्याला आव्हान देणारे काही वेगळे विचार पाहू. आणि शेवटी विज्ञान म्हणजे नेमकं काय यावरचं एक नवीन दृष्टिकोन समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया समाजशास्त्राच्या बाजूने. विचार करा की कोणत्याही विषयाला विज्ञान म्हणून घेण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. तर आपण पाहूया की समाजशास्त्र या 4 सूत्री कसोटीत पास होतंय की नाही. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट, कोणत्याही शास्त्राचा एक भक्कम सैद्धांतिक पाया असायला हवा. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर त्या विषयाला दिशा देणारे काही ठोस मूलभूत सिद्धांत असले पाहिजेत. आणि यालाच म्हणतात सैद्धांतिक अभिमुखता. आणि हो, समाजशास्त्राकडे तर हे भरपूर आहे. कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत घ्या किंवा मॅक्स वेबरचा सामाजिक कृतीचा सिद्धांत. हे सगळे विचार समाजशास्त्राच्या अभ्यासाला एक मजबूत चौकट पुरवतात. म्हणजे पहिली अट पूर्ण झाली. आता वळूया दुसऱ्या कसोटीकडे. ती आहे वस्तुनिष्ठता. हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. अभ्यास करताना स्वतःची मतं, आवडीनिवडी, पूर्वग्रह हे सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त एक तटस्थ निरीक्षक म्हणून काम करायचं. आणि समाजशास्त्रज्ञ नेमकं हेच करण्याचा प्रयत्न करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुर्खीम. त्यांनी सांगितलं की सामाजिक तथ्य म्हणजे सोशल फॅक्ट्स ह्या आपल्या वैयक्तिक विचारांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय अगदी वस्तुनिष्ठपणे करायला हवा. ओके, तिसरा मुद्दा, आणि हा थोडासा ट्रिकी आहे. विज्ञानात प्रत्येक गोष्ट मोजता आली पाहिजे. पण मग प्रश्न येतो की प्रेम, द्वेष, सामाजिक संबंध यांसारख्या गोष्टी कशा मोजायच्या? त्यांचं काही मीटर, किलो असं मोजमाप असतं का? नाही, तसं नसतं. पण समाजशास्त्र हे अप्रत्यक्षपणे करतं. ते दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा घटनांना आकड्यांमध्ये मोजतं. म्हणजे किती टक्के लोक गरीब आहेत, बेरोजगारीचा दर काय आहे, असं. आणि एकदा का आकडे आले की त्यांचं शास्त्रीय विश्लेषण करणं एकदम शक्य होतं. आणि आता या परीक्षेतला शेवटचा चौथा मुद्दा, तो आहे विश्वासार्हता. म्हणजे काय? तर विज्ञानातला कोणताही सिद्धांत कोणीही कधीही कुठेही तपासला तरी त्याचे निष्कर्ष सारखेच आले पाहिजेत, तरच ते विज्ञान, नाही का? तर समाजशास्त्रात ही शक्य आहे का? हो, नक्कीच. उदाहरणार्थ भारतातली कुटुंब व्यवस्था किंवा जाती व्यवस्था घ्या. याचा अभ्यास आज करा किंवा 10 वर्षांनी करा, त्याची मूळ रचना आणि नियम सारखेच आढळतील. यालाच म्हणतात आंतरविषयक विश्वासार्हता. तर ह्या 4ही कसोट्या समाजशास्त्र पूर्ण करतं. तर आतापर्यंत असं दिसतंय की समाजशास्त्र विज्ञानाच्या 4ही महत्त्वाच्या कसोट्यांवर खरं उतरतंय. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. हे तर अजून भारी आहे. समाजशास्त्र फक्त विज्ञानाचे निकषच पूर्ण करत नाही, तर ते चक्क काम करायला सुद्धा विज्ञानाचीच पद्धत वापरतं. कसं? चला बघूया. इथे बघा, ही आहे समाजशास्त्रीय संशोधनाची प्रक्रिया. एखाद्या वैज्ञानिक प्रयोगासारखीच आहे, नाही का? आधी एक समस्या ओळखायची, मग त्यावर अभ्यास करायचा, एक गृहीतक मांडायचं, माहिती गोळा करायची, ती तपासायची आणि मग शेवटी एक सिद्धांत सादर करायचा. ही जी पद्धतशीर प्रक्रिया आहे ना, तीच समाजशास्त्राला एक वैज्ञानिक दर्जा मिळवून देते. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की समाजशास्त्र एक विज्ञान का आहे. सगळं छान वाटतंय, पण प्रत्येक कथेला एक दुसरी बाजू असते. काही विचारवंतांच्या मते हे इतकं सरळ आणि सोपं नाहीये. चला तर मग आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. यावरची टीका काय आहे ते समजून घेऊया. आणि या टीकेच्या केंद्रस्थानी आहेत मॅक्स वेबर. त्यांनी एक खूप साधा पण अत्यंत महत्त्वाचा फरक सांगितला. ते म्हणतात की नैसर्गिक विज्ञान म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री हे अणुरेणूंसारख्या निर्जीव तथ्यांचा अभ्यास करतं. पण समाजशास्त्र ते कुटुंब, प्रेम, भावना अशा मूल्यांचा अभ्यास करतं. यात मानवी चेतना गुंतलेली आहे.
एकाचं ध्येय आहे वस्तुनिष्ठ नियम शोधणं, तर दुसऱ्याचं ध्येय आहे त्यामागचा अर्थ समजून घेणं, आणि हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे. यावर कार्ल पॉपर यांनी तर आणखी एक जोरदार टीका केली. त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त आकडे आणि तथ्य गोळा करत राहणं म्हणजे विज्ञान होत नाही. यालाच प्रत्यक्षवाद म्हणतात. पॉपर म्हणतात, खरं विज्ञान तर नेहमी स्वतःच्याच सिद्धांतांवर प्रश्नचिन्ह उभं करतं, त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतं. आणि जर समाजशास्त्र फक्त तथ्य गोळा करत बसलं तर ते विज्ञानाचा हा खरा टीकात्मक आत्माच मारून टाकेल. विंडलबँड आणि रिकट या विचारवंतांनी तर विज्ञानाचे 2 मार्ग सांगितले. पहिला मार्ग, जो भौतिकशास्त्रासारखी शास्त्र निवडतात, तो म्हणजे सामान्य नियम बनवण्याचा, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम सगळीकडे सारखाच. पण दुसरा मार्ग, जो इतिहासासारखे विषय निवडतात, तो आहे प्रत्येक घटनेचा वेगळा अद्वितीय अर्थ शोधण्याचा. त्यांच्या मते समाजशास्त्र हे दुसऱ्या मार्गावरून चालतं, कारण ते मानवी भावना, चेतना अशा गोष्टींचा अभ्यास करतं ज्यांना तुम्ही एकाच नियमात नाही बांधू शकत. या सगळ्या चर्चेतून एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे विज्ञान या शब्दाची व्याख्या तरी काय आहे? कदाचित प्रॉब्लेम समाजशास्त्रात नाहीये, तर आपण विज्ञान या शब्दाला ज्या चौकटीत बघतो त्यातच आहे. चला, विज्ञानाकडे पाहण्याचे काही वेगळे दृष्टिकोन समजून घेऊया. इथे येतात थॉमस कुन, ज्यांनी विज्ञानाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला. ते म्हणाले, अहो, विज्ञान म्हणजे काही फक्त प्रयोगशाळा आणि सूत्र नाहीत, ती एक सामाजिक संस्था आहे. इथे शास्त्रज्ञ काही नियमांनुसार एका विशिष्ट चौकटीत काम करतात. ते समाजात शिक्षक, संशोधक अशा भूमिकासुद्धा पार पाडतात. म्हणजे काय, तर विज्ञान हे समाजापासून वेगळं नाही, उलट ते समाजाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आता बघूया मार्क्सवादी दृष्टिकोन, जो या चर्चेला एका पूर्णपणे वेगळ्याच वळणावर नेतो. मार्क्सवाद्यांच्या मते विज्ञान हे कधीच तटस्थ नसतं. ते नेहमी त्या काळातल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून जन्माला येतं. खरं तर त्यांच्या मते विज्ञान हे बुद्धिजीवी वर्गाला आधार देणारं एक साधन आहे. म्हणजेच ते सुद्धा सत्तेच्या समीकरणाचाच एक भाग आहे. धक्कादायक आहे, नाही का? तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण कुठे येऊन पोचलो? असं दिसतंय की समाजशास्त्र एका खूपच वेगळ्या, एका मधल्या जागेवर उभा आहे. ते मानवी भावना, समाज, चेतना यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या, अवैज्ञानिक वाटणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतंय. पण त्यासाठी साधनं कोणती वापरतंय? तर विज्ञानाची. किती इंटरेस्टिंग आहे हे. आणि हेच आपल्याला आपल्या मूळ प्रश्नावर परत आणतं, पण आता एका नवीन विचारासोबत. खरी अडचण समाजशास्त्रात आहे का, की मग विज्ञान या शब्दाची आपली व्याख्याच खूप संकुचित, खूप मर्यादित आहे? याचा विचार करायलाच हवा.